आणि हा सुरेशने लेफ्ट साईडला टोलवलेला चेंडू षटकार. बॉलरचं नाव काय रे सुयोग? आदित्य. 2 चेंडू 6 धावा. सुरेशने आपल्या ताकदीच्या मानाने चेंडू सीमापार केलेला आहे. एकूण धावसंख्या झालेले 6. 2 चेंडू 6 धावा. आणि हा लेग साईडला टोलवलेला चेंडू 2 रन मिळालेले आहेत. 2 धावा. हॅलो हॅलो हॅलो. हा डॉट बॉल निघालेला आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 10. पहिलं षटक आणि पहिल्या क्वार्टर फायनल मधील विजेता आहे एअर स्ट्रायकर की जे सेमी फायनल मध्ये गेलेले आहेत. आणि हा बॉल क्लीन बॉल. वा व्हॉट अ बॉल. आदित्य विकेट काढण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 10. देव बॉईजला पहिला धक्का. दे धक्का आणि सुरेश तोरणे बाहेर. स्ट्राईकला बघूया कोण येत आहेत. अरुण साडविलकर. मला वाटतं ओव्हर संपलेली आहे आणि आता स्ट्राईकवर मला वाटतं चंद्रकांत येतील. धावसंख्या झालेली आहे 10. पहिला सेमी फायनलिस्ट मिळालेले आहेत आपल्या पहिल्या फर्स्ट क्वार्टर मधील एअर स्ट्रायकर. सेमी फायनल ही ड्रॉ मार्फत उडवण्यात येईल. बॉलरचं नाव ड्रॉ डॉट. नाही असं नाही. पहिला बॉल डॉट. बॉलरचं नाव सुयोग निखिल. एक चेंडू 0 धाव दिलेले आहेत निखिलने. आणि हा लेग साईडला टोलवलेला चंद्रकांतने 1 धाव घेण्यात तर यश मिळालेलं आहे. दुसरी धाव घेण्यात बघूया. हॅलो नाही. 1 धाव. धावसंख्या झालेली 11. चंदूच्या वैयक्तिक 1 धावा. अरुण आता आलेला आहे स्ट्राईकवर. बघूया काय करतोय संघासाठी. आणि हा ऑफ साईडला टाकलेला पण बीट केलेला आहे. डॉट बॉल निघालेला आहे. धावसंख्या झालेली 11. 3 चेंडू 11 धावा. चांगलाच गोलंदाजीचं इथे प्रदर्शन निखिल द्वारा. अरुणला पुन्हा एकदा बीट परंतु हा बाईच्या स्वरूपात रन मिळालेला आहे. मिस फिल्डिंग. धावसंख्या झालेली 12. 4 चेंडू 12 धावा. चांगल्या प्रकारे असं दाबलेलं आहे निखिलने. आणि उंच टोलवलेलं आहे ऑफ साईडला. बघूया किती रन निघत आहेत. 1 तर धाव मिळालेली आहे. दुसरी धाव पण मिळालेली आहे. 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे अरुणला. धावसंख्या झालेली आहे 14. शेवटचा चेंडू. दुसरं षटक. शेवटचा चेंडू निखिल अरुणसाठी. मला वाटतं धावसंख्या वाढेल तरच डीओ बॉईज काहीतरी आपलं आव्हान टिकू शकतात या संघामध्ये. कमीत कमी 40 धावांची गरज असते. हो बीट झालेले आहेत. हो हे मात्र खरोखर आहे. कारण 40 धावा समोरच्या टीमला डॉट बॉल आहे. डॉट टफ आहेत जिंकण्यासाठी. डिफेंडेबल स्कोर आहे तो. चला पटापट बॉलर दुसरा. अजून जवळपास 6 सामने खेळवायचे आहेत. सूर्य मावळत चालला आहे. पटापट. पाऊण तास आता लेट झालेला आहे. नाही तर पुढील सामने आपल्याला 3 ओव्हरचे खेळवण्यात येतील याची नोंद घ्या. बॉलिंग साठी आलेले आहेत सुयोग कॅप्टन.
पुढील सामना अरेना इलेव्हन्स कॅप्टन यश टॉस उडवायचा आहे आणि अकाउंट इलेव्हन्स कृपया थॉमस सरांशी संपर्क साधायचा आहे. एक धावसंख्या मिळाली आहे. धावसंख्या झालेली आहे 14 की 15 एक काढला ना आता 15 रन झालेले आहेत. आणि हा पुन्हा एक डॉट बॉल आणि दोन पुजारी आलेले आहेत आता एकमेकांशी भिडायला. यश पुजारी आणि नवीन पुजारी टॉस उडवत आहेत. धावसंख्या झालेली आहेत 15. टॉस विन कोण झालेला आहे? यश अरिना 11. आणि हा लेग साईडला टोलवलेला चेंडू एक धाव मिळालेले आहे. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 16. आणि तिसरा क्वार्टर फायनलचा टॉस उडलेला आहे आणि अरिना 11ने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. कोणी घेतला आता निर्मला बघूया कुठच्या पुजारीला आपला सपोर्ट दर्शवते. साहजिकच यश पुजारीलाच करणार ती सपोर्ट. आणि हा किती आहेत 6 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 22. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक महागडा असं षटक चाललेलं आहे आता. 14 आणि 8 22 8 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. 4 चेंडूत 8 धावा दिलेल्या आहेत. 5 झाले की 4 झाले 4च 4 धावाला चल 4 चेंडू झालेले आहेत. आणि समोरच्या दिशेला टोलवलेला चेंडू वाव षटकार अरुणच्या मार्फत. आणि अरुणला सुवर्ण संधी आहे. अजून एक षटक मारला तर कंपनीतर्फे त्याला रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल. अरुण एक षटकार. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. नो बॉल आहे. नो बॉल अंपायरने नो बॉल दिलेला आहे. पिचच्या बाहेर बॉल पडला की नो बॉल असतो. आणि फ्री हिट आहे. फ्री हिट आहे. आणि इथे आपल्याला बातमी मिळालेली आहे जवळपास 3,500 लोकांनी लॉग इन केलेलं आहे. खरोखरच चांगलं आहे. कौतुकास्पद आहेत. आणि फ्री हिटचा काही फायदा घेऊ शकले नाहीत. अरुण 2 रन घेतलेत. 2 रन धावसंख्या झालेली आहे 31. आणि ओव्हर समाप्त. हे षटक खूपच महागडं पडलेलं आहे. जवळपास 17 धावा मिळालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि हे तिसरं षटक खूपच महाग पडलेलं आहे. निखिल आलेला आहे परत. निखिल की आदित्य आहे? कोण आहे? निखिल ना? निखिल वैयक्तिक दुसरं षटक संघाचं 4थं षटक चंदूसाठी. चंदूने चेंडू आणि सुयोगच्या हातात विकेट. चंदू पॅव्हिलियन मध्ये. आता सर्व आशा अरुणवर आहे. नवीन बॅट्समॅन स्ट्राईकवर येईल. 31 बॅट्समनचं नाव अंकुश. थँक्यू डीजे. ही आरामात. एक धाव संख्या झालेले 32. किपरने जरा सांभाळून 1 रन गेला तरी चालेल. सांभाळून काही आपल्याला घाई नाहीये. 1 रनच आहे तिकडे डिक्लेअर. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेले 32. 32 स्ट्राईक वर
अंकुश. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झालेली आहेत 33. चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्याला. युट्यूब ऑनलाईन वर जवळपास 3,500 लोक आपल्याला बघत आहेत आणि ग्राउंड वरती जवळपास 1000 लोक आहेत. कचाकच भरलेलं आहे असं ग्राउंड. अरे चेंडू टाकू नका रे मध्येच. दोनच चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेले आहेत 33. डिओ बॉयजनी 2 ओव्हर ज्यांचे ते पहिला कमी रन होते त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय. अरुण सारविलकर. अरे सीमारेषा पार षटकार. आणि 3 चेंडू नंतर रन झालेले आहेत 39. अजून 3 बॉल बाकी आहेत. शेवटचं षटक चाललेलं आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि चालवलेला आहे परंतु हा एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 40 आणि शेवटचे 2 चेंडू अंकुश साठी. अरुणला काही स्ट्राईक मिळाली नाही परंतु अंकुश ती भरून काढलेली आहे एक षटकार मारून. ओ बीट केलेला आहे. डॉट बॉल काढण्यात यश मिळालंय निखिलला. काय वाटतं रोहित तुला हे 40 रन समोरच्या टीमला भारी पडू शकतात का? आज सकाळपासून आपण जे बघतोय काय ज्यांनी कोणी 40 रन किंवा त्याच्या जास्त केलेत तर तो एक डिफेंडेबल स्कोर आहे. समोरच्या टीमला खूप मेहनत करावी लागते ते स्कोर डिफेंड चेस करायला. आपण पहिलीच क्वार्टर फायनल बघितली 41 रन टू विन होते. नो बॉलचा इशारा. धावसंख्येत 41. फ्री हिट आहे परंतु आता मैदानचं हवामान पण बदललंय कारण षटकार आणि चौकार मारलेत. मला असं वाटतं दुसऱ्या टीमला पण चान्स आहेत कारण सकाळी थोडं दव पडलेलं होतं त्यामुळे बॉल जात नव्हता परंतु आता बॉल सीमारेषे बाहेर जातोय डायरेक्ट तर त्यांना देखील चान्स आहे. पुन्हा डॉट बॉल काढणारी यश मिळालेला आहे आणि जिंकण्यासाठी 42 रन्सची गरज आहे. चला लवकर पटापट. अरुण बाहेर या लवकर. अंकुश सुयोग बॅट्समन तयार ठेवा. डिओ बॉयज तयार राहा. सुरेश लवकर पटापट. अजून पुढे 6-7 सामने खेळवायचे आहेत लवकर नाहीतर नाईलाजास्तव आपल्याला 3 ओव्हरचे सामने खेळवावे लागतील सेमीफायनल आणि फायनल. चला लवकर सुयोग तयारीमध्ये. सुयोग डिओ बॉयज आलेले आहेत. बॅट्समन घेऊन या. त्यांचं नाव काय आहे? रेव्हेन्यू रॉकर्स. सुयोग बॅट्समॅन पाठव लवकर. किती 42. जिंकायला 42 रन्सची गरज आहे. बॅट्समॅन पाठवा लवकर. सुयोग रेव्हेन्यू रॉकर लवकर बॅट्समॅन पाठवा. आता घाई करा. आता पटापट पुढे सामने खेळवायचे आहेत आपल्याला. फिल्डिंग क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. बॅट्समॅन लवकर या. थँक्स. 42 रन्स विन. आणि रेव्हेन्यू रॉकर्सला 4 ओव्हरमध्ये 42 रन्स चेस करावे लागतील. आधीच्या या मॅच मध्ये जवळपास अरुणने 17 धावा काढलेल्या आहेत. 42 मध्ये त्याच्या एकट्याच्या 17 धावा आहेत. छान बॅटिंग केलेली आहेत. आता स्ट्राईकला आलेले आहेत सुयोग आणि नॉन स्ट्राईकला यांचा सुयोग 12वा खेळाडू संपदा. मनोज इथे ना
कोणीतरी या एकाने. येतोय मनोज येतोय. सोयब आणि अंकित. राकेश पहिलं षटक आणि क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना. सुयोग वर्सेस राकेश आणि नॉन स्ट्राईकला आहे अंकित. चला लवकर सुरू करा सामना. थंडीचे दिवस आहेत, काळोख लवकर पडतो, म्हणून आपल्याला सामने झटपट खेळायचे आहेत. 5 वाजेच्या आत तरी सामने संपले पाहिजे. आणि हा पहिला तोडलेला चेंडू षटकार आणि सुयोगच्या 6 धावा झालेल्या आहेत. कसलेला असा हा खेळाडू आहे सुयोग, काही ऐकत नाहीये. मागच्या देखील त्याने स्वतःच्या फलंदाजीमध्ये त्याचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. बॉल अरुण हवे, अरुण बॉल दे. पहिला चेंडू आणि षटकार राकेशला. सुयोग बघूया आता काय करतोय आपल्या संघासाठी. निर्मला मॅडम खुश. आणि हा डॉट बॉल काढण्यात यश मिळालेला आहे. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल काढण्यात यश मिळालंय. राकेशने देखील चांगला आता टप्पा पकडलेला आहे. त्याला सुयोगची ही फलंदाजी शैली कळली आहे, म्हणून तो आता त्याला बरोबर बीट करत आहे. 2 चेंडू त्याने डॉट काढलेले आहेत. बघूया आता चौथा चेंडू काय करायचा. आणि हा आउट. कट आउट. निखिल पुढील फलंदाज. निखिल कुठला येतो? 4 चेंडू 6 धावा. सुयोगचा हा पहिला षटकार, त्याच्यानंतर सगळे तिन्ही बॉल राकेशने भारी पाडले आहेत. सुयोगला बीट केलं आणि विकेट देखील काढलेला आहे. स्ट्राईकला आता येत आहे निखिल. चांगलं कमबॅक राकेशचं, कुठेही विचलित झाला नाही तो. बरोबर त्याने 3 चेंडू आणि बरोबर एक मोहरा टिपलाय. चला लवकर पटापट चालू ठेवा. बिर्याणीवाला आणि आता देखील विकेट होता, थोडक्यात वाचला. 1 रन मिळालेला आहे, परंतु धावसंख्या झालेली 7. शेवटचा चेंडू 7 धावा. काहीसे भरसटलेले 2 रन, 1 वाईड प्लस 1. धावसंख्या झालेली आहे 9. अरे काय करतात राव हे लोक. हा चेंडू चांगला काढला असता तर खरोखरच त्यांना पुढच्या संघाला खूप कठीण जाणार होतं. आता हा चेंडू काढायलाच हवा कशाही प्रकारे. वाईड बॉल. डॉट बॉल काढण्यात यश मिळालेलं आहे. ओव्हर पहिला षटक 9 धावा. आता जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. ते अशक्य आहे. जवळपास पर ओव्हर मागे 11 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरला 11 धावा. आता स्ट्राईकला अंकित आलेला आहे. आणि गोलंदाज सुरेश तोरणे कॅप्टन स्वतः. जिंकायसाठी 33 धावांची गरज. 9 धावा झालेल्या आहेत. बघूया आता सुरेश काय करतोय संघासाठी. पहिला चेंडू संघाचं दुसरं षटक अंकित साठी. आणि ऑफ साईडला टोलवलेला, बघूया हातात जातोय का नाही. चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 13. अंकितच्या खात्यामध्ये 4 धावा जमा झालेल्या आहेत. आता जवळपास जिंकायला 29 धावांची गरज आहे.
गुड बॉल सुरेश, छान प्रकारे काढलेला आहे. मला वाटतं हे पहिला बॉल लूज सोडतात. मागाच्या पण ओव्हरला राकेशने एक छकडी दिलेली, ह्या देखील बॉलरने चौकार दिला, नंतर बॉल डॉट काढतोय. आता बघू सुरेश काय करतोय संघासाठी. पुन्हा एकदा डॉट, छान प्रकारे गोलंदाजी करत आहे सुरेश. बॅट्समन मला वाटतं बीट झालेत, त्यांना वाटलं कट जागले. काय नक्की काय चाललंय? चला खेळ चालू ठेवा. 2-3 चेंडू. हा ठीक आहे. आणि हा एक समोर टोलवलेला चेंडू, 1 धाव तर घेण्यात यश मिळालेलं आहे. अंकितला 2 धावा घेतलेल्या आहेत. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 15. आणि जवळपास 14 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. 14 चेंडू 27 धावा. स्ट्राईकला आहे अंकित, समोर आहे सुरेश. आणि अलेक्साला टोलवलेला चेंडू, 1 धाव तर मिळालेली आहे. चेंडूच्या हातात चेंडू. 1 धाव घेतली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 16. चंदू हा चांगला फिल्डर आहे. कसलेला खेळाडू असा हा. बरीच वर्ष आपल्या तो संघासाठी देत आहे. काय देते? सर्व्हिस देते. असं बोलू नको. चांगला चेंडू, शॉर्ट बॉल टाकला होता पण बॅट्समॅननी फायदा उचलला नाही त्या शॉर्ट बॉलचा. धावसंख्या झालेले 17. आता 2 ओव्हर्स मध्ये 25 धावांची गरज आहे. 2 ओव्हर्स मागे 25 धावा. चला लवकर सुरेश, थर्ड बॉलर घ्या लवकर. राकेशला जाणलेलं आहे पुन्हा एकदा. नऊ काय चला संघाचं 3रं षटक, राकेशचं 2रं षटक. निखिल आणि हा वाईट बॉल. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 18. कीपर काहीतरी सांगायला आलेले आहेत. सुयोग, वेळ घालू नका. सुयोग मध्ये द्यायचं नाहीये सांगायला. सुयोग हे चालणार नाहीये. सगळेजण मग असे करतील. सुयोग ते देखील बॅट्समन आहेत यार. सुयोग हे योग्य नाहीये. हा 1 रन. धावसंख्या झालेले 19. एकच चेंडू झालाय ना. एकच चेंडू झालेला आहे. धावसंख्या झालेले 19. जिंकायला जवळपास 11 बॉल 23 धावसंख्या. आणि हा लेग साईडला टोलवलेला चेंडू बघा. चेंडू पकडतोय चेंडू आणि हा थ्रो. चंदू हा एक चांगला फिल्डर आहे. खरोखरच कसलेला खेळाडू आहे तो. राकेश 3रा चेंडू घेऊन आणि हा समोरच्या दिशेला टोलवलेला बघूया. एक गावड्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मागच्या वेळी त्यांनी झेल सोडलेला होता. गावडेकडे बॉल गेला तर पुन्हा टीमच्या मनात धडती भरली होती.
पकडतोय का नाही बॉल आता. 9 बॉल 21 धावा. 9 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 9 बॉल आणि 21, 9 दुने 18, 3 रनाचा तरी पण डिफरन्स आहे. 2 छक्के पाहिजे. आणि आज समोरच्या लेग साईडला दिशेला टोलला पुन्हा अरुणच्या हातात सरळ विकेट काढण्यात यश मिळालेलं आहे. धाव संख्या 21. आज अरुणचा दिवस आहे. हा खरोखरच अरुण उगवला. त्याने 17 धावांचं योगदान केलेलं आहे संघासाठी आणि त्या कुठेशा तरी आपल्या फायद्याला पडणार आहे संघाला. आता जिंकायला 21 धावांचीच गरज आहे. 8 चेंडूमध्ये 21 धावा. नवीन बॅट्समॅन आहे मनोज. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत मनोज. एक जुने जाणते असे खेळाडू आहेत मनोज. ते देखील लेग साईडला 6 मारण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. परंतु हा कसलेला गोलंदाज आहे. अरे हा नाही ठीक आहे चांगलं किपिंग. डॉट बॉल राकेश. चांगली बॉलिंग करताना राकेश. आतापर्यंत 4च रन दिलेले आहेत. 1 बॉल बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 21 म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये 3 धावांची गरज. प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावांची गरज. राकेश चला. आणि ऑफ दिशेला दीपक उभे आहेत क्षेत्ररक्षणासाठी. वाव व्हॉट अ बॉल यार. आणि दीपकच्याच हातात चेंडू गेलेला आहे. डॉट बॉल करण्यात यश मिळालेलं आहे आणि फक्त केवळ 4 धावा दिलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. राकेश यांनी 2 ओव्हरमध्ये 13 धावा आणि 2 विकेट घेतलेत आजच्या दिवसात, आज या मॅचमध्ये. आता शेवटच्या ओव्हरला आणि शेवटच्या ओव्हरला रन किती पाहिजे. 21 धावांची गरज. 6 बॉल 21 धावांची गरज. म्हणजे जवळपास प्रत्येक बॉलला 4 तरी मारावा लागेल, नाहीतर 2 षटकार 2 चौकार आणि 1 रन अशा प्रकारे गणित असेल. आता बघूया काय करतायत. नाही ह्याच बॅट्समन कोण आहे. बॉलर अरुण आहे. निखिल. हो समोरच्या दिशेला टोलेला, परंतु अरुणने चांगल्या प्रकारचं इथे गोलंदाजी करता करता क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे. 2 धावा गेल्यात फक्त. चालेल संघाच्या 2 धावा वाचवल्यात त्यांनी. धाव संख्या झालेली आहे 23. 5-19. 5 बॉल 19. स्ट्राईकवर आहे अंकित. निखिल. आता तो घरी 1 डिक्लेअर. बॉल मागे गेला का. हा घरी आता अर्धा तास झाला गेलाय तो. पोचेल तो 1-1.5. धाव संख्या झालेली आहे 24. 4 बॉल 18 धाव संख्या. चांगलं गोलंदाजीचं इथे प्रदर्शन अरुणद्वारे. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल काढण्यात यशस्वी. आपलं काम धाम सोडून इथे प्रेक्षक क्रिकेट सामने बघायला आलेले आहेत. प्रेक्षकांचं देखील स्वागत. चांगला प्रतिसाद मिळत आहे या क्रिकेट सामन्यांना. जवळपास 3,500 व्ह्युअर्स आहेत युट्यूबद्वारे. 3 चेंडू. आणि हा मॅच डिओ बॉयजच्या पारड्यात पडलेला आहे. 3 चेंडूमध्ये 3 छक्क्यांची गरज होती, पण आव्हान जवळपास संपलेलं आहे. आता 2 बॉल 17 रनची गरज आहे. परंतु काही बोलू शकत नाही. 9 बॉल पडला आणि त्यावर 6 पडला तर काहीच बोलू शकत नाही. शेवटचं गणित आहे ते. अरुण हसला. गोड स्माइल दिली त्याने. ओ नाईस बॉल. पण वाईड बॉल बघा, अतिरिक्त मिळालाच शेवटी. बाहेर येऊन अरुण मला येऊन काहीतरी बडबडेल. कृपा करून असं काही बोलू नका. आणि 9 बॉल मिळालेला आहे बघा. सुवर्ण संधी मिळालेली आहे. फ्री हिट आहे बघा. धाव संख्या झालेली आहे 27.
2 चेंडू 15 नाही 2-3 बॉलला 18 पाहिजे होते आणि पुन्हा वाईट. 2 बॉल राहिले. सॉरी अरुण. जी भविष्यवाणी केली ती हा. 2 बॉल 14. जी भविष्यवाणी केली ती निघाली. पण ते फ्रीटला भेटला पाहिजे होता. आणि हा समोर टोलवलेला चेंडू गावड्यानी सोडलाय. चौका. काय आहे? चौका आहे की चक्कर आहे? चौका. सिक्स अंपायर चौका. एक बॉल आणि 10 रन. 1 चेंडू 10 धावा. गावडे. अरुण गावड्यांवर तापलेले आहेत. शेवटचा चेंडू. हो आणि अशा आणि प्रकारे सामना जिंकलेला आहे डिओ बॉयज. डिओ बॉयज आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी आहे